अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा छांदोग्य बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि त्याच्यामध्ये तृतीय ब्राह्मणावरच आपली चर्चा चालू आहे. तर त्या तृतीय ब्राह्मणावर आपण मागच्या वेळेस जे पाहिलं की कर्म आणि ज्ञान या दोन मध्ये म्हणजे जो जो जिज्ञासू आहे आणि त्याला शंका आहेत, त्यांनी जे काही प्रश्न विचारले त्याच्यामध्ये त्याच्याकरता ज्ञान आणि भक्ती, ज्ञान आणि कर्म याचा समन्वय कसा साधायचा हे त्याला माहीत नसल्यामुळे तो म्हणतो की जेव्हा ब्रह्मतत्वाची आपल्याला समजून घ्यायची आवश्यकता नाही आहे. ब्रह्मतत्व म्हणजे ज्ञान आहे. ब्रह्मतत्व ह्याचा अर्थच असा आहे की त्याला ज्ञान या शब्दाला धरू नये. तेव्हा ह्या ब्रह्मतत्वाच्या अस्तित्वाची आवश्यकता नाही आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि मध्ये म्हणून त्यांनी जी काही ब्रह्मदृष्टीचा बद्दलची उहापोह झाला की नाम इत्यादीमध्ये जो ब्रह्मांड ची उत्पत्ती झाली, त्या ब्रह्मांडामध्ये त्यांनी अशी शंका व्यक्त केली की नामादीमध्ये ब्रह्मदृष्टी पाहिली जाण्याच्या कारणाने तुमचं म्हणणं हे तुमचं भ्रमित दृष्टी झालेली आहे, तेव्हा तुमचं म्हणणं अयोग्य आहे. नामादीमध्ये जे अब्रह्मत्व स्पष्ट आहे. म्हणजे नाम आणि रूप ह्याच्यामध्ये जे काही ब्रह्मांडाची स्थिती दिसते तुम्हाला, तर त्याच्यामध्ये याचं म्हणणं असं आहे की ब्रह्मतत्वाचं हे त्या ठिकाणी आवश्यकताच नाही आहे. तर जे दिसतं त्याला तुम्ही सत्य माना आणि त्याचा स्वीकार केला. त्यामुळे नाम इत्यादीमध्ये अब्रह्मत्व म्हणजे ब्रह्मतत्वाचं अभाव हेच असणं हे स्वाभाविक आहे आणि ह्याचं हे स्पष्ट आहे. त्यामुळे स्थाणू इत्यादीमध्ये पुरुषाच्या दृष्टीने हे पुरुषाच्या दृष्टीच्या समान हे शास्त्र विपरीत ब्रह्मदृष्टीस ग्रहण करताना पाहिलं जात असतं. त्यामुळे शास्त्रापासून यथार्थ ज्ञान होण्याच्या कारणाने श्रेयाची प्राप्ती होत असते असं जे तुम्ही म्हणता, तर ते अयोग्य आहे. कारण तुमचा दृष्टीतच भ्रम आहे असं त्याचा आरोप होता. तेव्हा समाधान करताना ते म्हणतात की तुझं म्हणणं बरोबर नाही आहे, कारण की प्रतिमेच्या समान त्याचे ब्रह्मतत्वापासून भेदज्ञान राहत असते. स्थाणू आदीमध्ये पुरुषाच्या दृष्टीच्या समान शास्त्र नामादी अब्रह्मामध्ये विपरीत ब्रह्मदृष्टीचे ग्रहण करत असतात. म्हणजे ब्रह्मतत्वाच्या अभावामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहता सृष्टीला, त्यावेळेस जी काही सृष्टी तुम्हाला दिसते ती मुळातूनच ती भासमान आहे. तिचं अस्तित्व आपल्याला गृहीत धरून चालता येणार नाही की ते सत्य आहे. ही सत्यदृष्टी जी आहे ती अधिष्ठानाकडेच पाहिजे. अधिष्ठान हे ब्रह्मतत्वच आहे. म्हणून त्या ठिकाणी अब्रह्मामध्ये विपरीत ब्रह्मदृष्टीचे ग्रहण करत असतात असं जे आहे म्हणणं आहे ते योग्य आहे. कारण काय, तर ज्या ब्रह्मतत्वापासून नामादी वस्तूचे भेदरूपी ज्ञान आहे त्याच्यासाठी प्रतिमादीमध्ये विष्णूच्या दृष्टीच्या समान नामादीमध्ये ब्रह्मदृष्टीचे विधान केल्या जात असते. प्रतिमा इत्यादीच्या समान नामादीचे जे ज्ञान आहे ते देखील ब्रह्मतत्वाच्या अवलंबरूपानेच होत असतं. नामादीच ब्रह्म आहे असं ज्ञान होत नाही. ज्यामुळे ज्या प्रकारे स्थाणूचे ज्ञान न होण्यावर हे स्थाणू नाही पुरुषच आहे असे विपरीत ब्रह्मदृष्टी होत नाही. तेव्हा पूर्वपक्षी पुन्हा एकदा म्हणतो की परंतु ह्याने केवळ ब्रह्मदृष्टीच होत असते. वस्तुतः ब्रह्माचं अस्तित्वच मान्य नाही आहे त्याला, आणि ब्रह्मतत्व अस्तित्वच नाही अशी गोष्ट सिद्ध होत असते. तेव्हा प्रतिमा आणि ब्राह्मणा इत्यादीच्या मध्ये जी विष्णू आदी देवता आणि पित्र आदी दृष्टी देखील ह्याच्या समानच आहे. त्यामुळे तो सर्वच भास आहे असं त्याचं म्हणणं आहे की ब्रह्मतत्वाची स्वीकृती करण्याची आवश्यकताच नाही आहे आणि आपण जे दिसतं त्याला सत्य मानावं असंच पुन्हा पुन्हा त्याने प्रतिपादित केलं आहे. आणि सिद्धांतीचं म्हणणं असं आहे की सर्व काही ब्रह्म आहे. वस्तुतः तुम्हाला दिसत असलं नामादी रूप, तरी पण तिथे नाम आदी हे फक्त निमित्त मात्र आहेत. प्रत्यक्ष अस्तित्व जे आहे ते ब्रह्मतत्वाचंच आहे असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून सिद्धांती पुन्हा एकदा म्हणतात त्याला की तुझं हे म्हणणं उचित नाही, कारण की ऋग आदीमध्ये पृथ्वी आदी दृष्टी ही पाहिली जात असते. अर्थात ऋग आदीमध्ये विषयामध्ये पृथ्वी आदी विद्यमान वस्तूविषयक दृष्टीचाच आरोप पाहिला गेला आहे. त्यामुळे त्यांच्याशी समानता होण्याच्या कारणाने नामादीमध्ये जी ब्रह्मदृष्टी आहे त्याची विद्यमान ब्रह्म इत्यादीची विषयता ही आपोआपच सिद्ध होत असते. ह्याने प्रतिमा आणि ब्राह्मण
इत्यादीमध्ये विष्णू आहे आदी देवदृष्टी आणि पितृ इत्यादीचे दृष्टीचे देखील सत्यवस्तू विषयक होणे हे सिद्ध होत असतं. म्हणजे जी जी काही आपण मूर्तीची स्थापना करतो आणि त्यामध्ये मूर्तीमध्ये जे अमूर्त ब्रह्मतत्व आहे त्याच्या जोपर्यंत त्याच्याशी शरणभाव आणि त्या ब्रह्मतत्वाचं आकलन करून मग ही उपासना रूपाने अर्चन पूजेची क्रिया जेव्हा होते तेव्हा ती सार्थक होते. अन्यथा केवळ तुम्ही दगडाची मूर्ती म्हणून जर तुम्ही पूजा केली तर त्याची सार्थकता होणार नाही. कारण तुमची ब्रह्मदृष्टी जर नसेल तर ते उपासना परिपूर्ण नाही, असं याचं म्हणणं आहे. म्हणून त्या मूर्तीमध्ये अमूर्त ब्रह्मतत्वाला आपण नेहमीच समोर ठेवून त्या अधिष्ठानाचा विचार करून आपण अर्चन पूजन केलं पाहिजे. कारण की गौणता आणि मुख्य मुख्य याच्या अपेक्षेमध्ये गौण जी आहे ते त्या ठिकाणी ब्रह्मतत्व कशामुळे आहे की ते अव्यक्त आहे. आणि मुख्य जी आहे ती मूर्ती आहे. ज्या प्रकारे पंचाग्नी इत्यादीमध्ये अग्नितत्वाची गौणता होण्याच्या कारणाने मुख्य अग्नी आदीचा सद्भाव त्या ठिकाणी सिद्ध होत असतो, त्याच प्रकारे नामादीमध्ये ब्रह्मत्वाची गौणता होण्याच्या कारणाने मुख्य ब्रह्मतत्वाची सत्ता ही सिद्ध होत असते. त्याशिवाय ज्ञानासंबंधीचे वाक्यांची जी कर्मपर वाक्यामध्ये समानता होण्याच्या कारणाने देखील हेच सिद्ध होत असतं. ज्या प्रकारे दर्शपौर्णिमा इत्यादी क्रिया ज्या आहेत या फलदायी असतात, म्हणजे अमुक अमुक प्रकाराने विशिष्ट इति कर्तव्यता असणारी आहे आणि अशा प्रकारे ही क्रमाक्रमाने त्याच्या अंकाचा प्रयोग झाला आहे. हे सर्वच अलौकिक गोष्टी जे की प्रत्यक्ष इत्यादीच्या प्रमाणाचा विषय नाही तरीही तो यथार्थ आहे, वेदवाक्यानेच जाणला जात असतो. आणि त्याच प्रकारे परमात्मा ईश्वर आणि देवदेवता आदी पदार्थ जे आहे हे स्थूलत्व इत्यादी धर्मापासून रहित व क्षुधादी पासून तो अलिप्त आहे आणि अशा प्रकारच्या गुणाने विशेषत्वास प्राप्त झालेले आहेत. अशा या गोष्टी वेदवाक्यानेच जाणल्या जाऊ शकतात. त्यामुळे अलौकिक होण्याच्या कारणाने ते सत्यच असले पाहिजे. याच्याविषयी क्रियार्थ वाक्याने बुद्धी उत्पन्न करण्यामध्ये कोणताच भेद नसतो. त्याच्यापासून परमात्मादी वस्तूविषयक अनिश्चित अथवा विपरीत बुद्धी ही होऊ शकत नाही. पुन्हा एकदा पूर्व पक्ष म्हणतो की ज्ञानपरक वाक्याद्वारे कोणतेही अनुष्ठेय कर्म होत नसतं. त्यामुळे त्यांना क्रियार्थ वाक्याच्या समान सांगणे योग्य नाही. क्रियार्थ वाक्यापेक्षा अलौकिक असल्यावर देखील फल साधन आणि इतिकर्तव्यता रूपाने तीन अंशातील भावना ही अनुष्ठेय रूपामध्ये दाखवली जात असते. परमात्मा व ईश्वर इत्यादीमध्ये च्या विज्ञानामध्ये तसे काहीही अनुष्ठेय कर्म नसतं. त्या कारणाने विज्ञान वाक्याची जी क्रियार्थ वाक्याशी जी साधर्मता दाखवली गेली आहे ती अयोग्यच आहे. कारण त्या ठिकाणी केवळ जे आविष्कारात असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीलाच त्या ठिकाणी सत्यता मानलेली आहे. आणि मग तिथे अधिष्ठान शून्य असल्यामुळे त्याला तिथे उपासनेचं फळही मिळणं शक्य नाही. आता याच्यावर सिद्धांती सांगतात की तुमचं म्हणणं हे परिपूर्ण नाही आहे, ते उचित नाही आहे. कारण की ज्ञान यथार्थ वस्तू विषयक होत असते. त्र्यांश अर्थात तीन अंश असणारी ही भावना संज्ञक अनुष्ठेय कर्माची जी अनुष्ठेय असण्याच्या कारणाने आहे का, तर श्रुती प्रमाणाद्वारे ज्ञात होण्याच्या कारणाने अशा प्रकारे परमात्मविषयक बुद्धीची यथार्थता देखील अनुष्ठेय वस्तूविषयक होणार नाही. तर कोणत्या कारणाने होईल, तर वेदवाक्य जनित होण्यानेच त्याची यथार्थता ही सिद्ध होत असते. वेदवाक्याद्वारे ज्ञात वस्तूचे यथार्थ सिद्धता होण्यावर जर ते अनुष्ठेयत्व विशिष्ट होत असते तर पुरुष त्याचे अनुष्ठान करत असतो. आणि जर अनुष्ठेयत्व विशिष्ट होत असेल तर त्याचे अनुष्ठान पुरुष करणार नाही. जेव्हा आता पुन्हा एकदा पूर्व पक्ष म्हणतो की अनुष्ठेयत्व न होण्यावर तर ते वाक्याप्रमाणेच विषयच होऊ शकत नाही आणि अनुष्ठेय न होण्यावर पदाचे सहत न होण्याची संभावनाच नाही. तेव्हा अनुष्ठेयत्व होण्यावर देखील त्यास प्रकाशित करण्यासाठी या पदांचा मेळ होत असतो. यास अशा प्रकाराने केले पाहिजे. तशा प्रकारे पद्धतीने अनुष्ठेय पारक वाक्यच प्रमाण होत असतं. कुर्यात क्रियेत कर्तव्यम भवेत स्यात या पदाने युक्त विधी बोधक क्रियापद असतात. आणि अशा क्रियापदापैकी कोणाचेही न होण्यावर तर ह्यास हे अशा प्रकारे अशा शेकडो पदानेच उपलब्धीवर देखील त्यामध्ये वाक्यत्व येत नाही.
म्हणजे ते वेदवाक्याचं तिथे काही महत्वच नाही असं यांना सांगायचंय. त्यामुळे वाक्यत्व येत नाही म्हणजेच ते येऊ शकत नाही. त्यामुळे परमात्मा व ईश्वर इत्यादी वाक्याप्रमाणेच विषय होऊ शकत नाही. जर ते पदार्थ आहेत तर कोणत्या तरी अन्य प्रमाणाने विषय होऊ शकतील, आणि त्यामुळे शास्त्र प्रमाणजनित आहेत असे मानणे उचित नाही, असं या ठिकाणी सांगितलं. तेव्हा आता या प्रश्नावर पुढचं सिद्धांती काय म्हणतात ते बघूया. आता सिद्धांती याच्यावर काय सांगतात ते बघ, की अशी गोष्ट नाहीये तुम्ही सांगतायत ते. कारण की आता उदाहरण देतात की मेरू 4 वर्णांनी युक्त आहे इत्यादीमध्ये अनुष्ठेय न होण्यावर देखील वाक्य पाहिल्या जात असते, की मेरू जो आहे तो 4 वर्णाने युक्त आहे इत्यादी वाक्य ऐकल्यावर मेरू आदीमध्ये अनुष्ठेयत्व बुद्धी देखील उत्पन्न होत नाही. अशा प्रकारे परमात्मा आणि ईश्वराचे प्रतिपादन करणारे अस्ति हे पद जे आहे ते पदयुक्त वाक्यानेच विशेष्य आणि विशेषण भावाने होणारी हे संहितेस देखील कोण थांबवू शकतो? कारण त्या विशेष आणि विशेषत्व असं सांगणारी जी संहिता आहे, त्या संहितेचा उल्लेख केल्यानंतर अस्तित्वाची जाणीव होते, आणि ती संवेदनाच हे अनुष्ठत्व हे अनुष्ठान करण्याकरता योग्य आहे असं आपल्याला वाटतं. तर असा त्यांनी परत एकदा तो सिद्धांत मांडला. त्यावर पुन्हा एकदा पूर्वपक्ष असं म्हणतं की मेरू आदीच्या ज्ञानाच्या समान परमात्म्याच्या ज्ञानाने तर कोणतेही प्रयोजन इथे सिद्ध होत नाही. त्या कारणाने परमात्म्याचं अधिष्ठान मांडण्याचं काही कारण नाही, ते मानणं व्यर्थ आहे. तर हे सुद्धा सिद्धांती म्हणतात असं सांगणं उचित नाही. कारण की परमात्म ज्ञानाचा तर ब्रह्मवेत्ता परमपद प्राप्त करून घेत असतो. परमात्म ज्ञानानेच ब्रह्मवेत्ता तो बनतो, आणि ब्रह्मवेत्ता परमात्म्याशी एकरूप झाल्यावरच परमपद प्राप्त करतो. तेव्हा परमात्म्याचा उल्लेख करायची आवश्यकता नाही असं म्हणणं चूक आहे. परमात्म्य प्राप्तीमुळेच त्याची हृदयग्रंथी जी आहे ते तुटलेली असते, आणि इत्यादी फल ऐकवल्या जात असतं. आणि त्याने संसाराची बीजभूत अविद्यादी दोषाची सुद्धा निवृत्ती देखील होताना दिसून येत असते. परमात्म्याचे ज्ञान अन्य कोणत्याही कर्माचे शेष देखील नसते. या कारणाने पर्णमयीत्वा अधिकरणाची जी जुहू या विषयामध्ये ज्या प्रकारे फलश्रुती अर्थवाद आहे, त्याच प्रकारे त्याच्या या अर्थवादाच्या होण्याची देखील संभावना नसते. त्याच्याशिवाय प्रतिषिद्ध कर्मानुष्ठानाने अनिष्ट फलाचा संबंध होणे देखील वेदाच्याच माध्यमातून जाणल्या जाऊ शकतं. आणि ते प्रतिषिद्ध कर्म जे आहे ते अनुष्ठेय देखील असू शकत नाही. आणि जो पुरुष क्रियेमध्ये प्रवृत्त असतो त्याच्यासाठी प्रतिषिद्ध विषयास न करण्याने दुसऱ्या प्रकारचे कर्म हे अनुष्ठेय होऊ शकत नाही. म्हणजे अनुष्ठेय असल्याशिवाय ते त्याचा त्याचा जो काही सिद्धी आहे ती सिद्धी होऊ, आणि जर ते प्रतिषिद्ध म्हणजे जे निषेधात्मक विषयाला धरून चालणार असेल तर त्याचं अनुष्ठान होऊ शकत नाही. म्हणून ते अनुष्ठेय होऊ शकत नाही. कारण की वस्तुतः प्रतिषिद्ध संबंधी विधीचे तात्पर्य त्यांची अकर्तव्यतेचे ज्ञान करण्यातच आहे. जर प्रतिषेध ज्ञानाच्या संस्काराने युक्त कोणत्या तरी क्षुधार्थ पुरुषाच्या समोर अभक्ष आणि अभोज्य कलंज म्हणजे मांस अथवा अविशस्त म्हणजे पापी मनुष्याच्या हाताचे अन्न जर समोर ठेवले तर ते हे भक्ष्य आहे अथवा भोज्य आहे असे ज्ञान उत्पन्न होईल का? तर तो त्याच्या भोजसंबंधीचे प्रतिषेध ज्ञानस्मृतीने तो बाधित होतो. त्यावेळेसच त्याला त्या प्रतिषेध ज्ञानाची विस्मृती झाली तरच तो खाईल. तो ज्या प्रकारे की मृगतृष्णेच्या स्वरूपाचे ज्ञान त्यामध्ये पेयबुद्धी ही राहत नाही किंवा परमेश्वराचं अधिष्ठान असेल तर. आणि पेयबुद्धी मृगजळामध्ये असणं म्हणजेच त्या ठिकाणी भ्रमित अवस्था असणं असं आहे. तेव्हा त्या स्वाभाविक विपरीताने ज्ञानाच्या बाधित होऊन गेल्यावर त्याचे भक्षण अथवा भोजनामध्ये अनर्थकारिणी प्रवृत्ती त्या ठिकाणी होत नाही. कारण की अशी प्रवृत्ती ते विपरीत ज्ञानजनित होते. त्यामुळे त्याची निवृत्ती होऊन जाऊ शकते. त्याच्या अथवा अभावासाठी त्यास पुन्हा काही प्रयत्न करावा लागत नाही. तेव्हा प्रतिषेध विधीचे वस्तूचे यथार्थ स्वरूपाचे ज्ञान करण्यातच हे तात्पर्य असते. त्यामध्ये पुरुषास व्यापारनिष्ठता गंध देखील दिसतो. कारण तिथे लाभ घेण्याची वृत्ती असल्यामुळे व्यापारनिष्ठतेचा गंध असं म्हटलंय.
अशा प्रकारे येथे देखील परमात्मा आदीच्या स्वरूपाचे ज्ञान करणारी विधीचे तात्पर्य केवळ तितकेच आहे आणि त्याच्या ज्ञानाच्या संस्काराने युक्त ह्या पुरुषास त्याच्या विपरीत पदार्थाच्या ज्ञानाची निमित्तभूत प्रवृत्ती ही ही अनर्थकारकच आहे आणि त्याचे ज्ञान होऊ न जाण्याने परमात्मा आदीच्या स्वरूपाचे स्मृतीचे स्वाभाविक प्रवृत्तीविषयक ज्ञानाने बाधित होऊन जाण्याने या प्रवृत्तीचाच अभाव होऊन जात असतो. प्रवृत्ती म्हणजेच कामनायुक्त काम्यकर्म आहे. काम्यकर्मालाच प्रवृत्ती शब्द वापरला आहे आणि त्या ह्याच्यामुळे स्वरूपाची विस्मृती होतेच. परंतु आता पूर्वपक्ष म्हणतो की परंतु कालंज क्षणात म्हणजे अनर्थकारक वस्तूचे स्वरूप ज्ञानास हे स्मृतीने त्याचे भक्षत्व आदी विषयक स्वभावसिद्ध विपरीत ज्ञानाची निवृत्ती होऊन जाण्यावर जसे त्याचे भक्षणादीच्या अनर्थमय प्रवृत्तीचा अभाव होऊन जात असतो, तसेच शास्त्रविहित प्रवृत्तीचा अभाव होणे तर उचितच नाही, कारण की तो प्रतिषेधाचा विषय नाही. आता इथे शास्त्र विपरीत जर तुमचं काम होत प्रवृत्ती झाली तर त्याला तो प्रतिषेध हा विषय येऊ शकत नाही असं ह्या म्हणजे जिज्ञासू माणसाचा प्रश्न आहे. की त्याचं म्हणणं असं आहे की प्रतिषेध हे तुम्ही पहिल्यांदा त्याची व्याख्या करा की प्रतिषेध म्हणजे काय नेमकं. तेव्हा सिद्धांती असं म्हणतात की तुम्ही म्हणता तसं सांगता येणार नाही, कारण की विपरीत ज्ञानाचं कारण आणखी अनर्थाच्यासाठी होण्याने हे दोनही समानच आहे. ज्या प्रकारे कलंज भक्षण आदीच्या प्रवृत्तीमध्ये मिथ्या ज्ञानाच्या कारणाने आणि अनर्थाचा हेतू होत असल्याच्या कारणाने त्याच प्रकारे शास्त्रविहित प्रवृत्ती देखील आहे. त्या कारणाने ज्यास परमात्म्याचा वास्तविक स्वरूपाचे ज्ञान झालेले आहे अशाचीच दृष्टी ही शास्त्रविहित प्रवृत्ती देखील ही मिथ्याज्ञानाच्या हेतूने आणि अनर्थाच्या प्राप्ती करणारा झाल्याने कलंज भक्षणाच्या समान असते. त्यामुळे परमात्म ज्ञानाने त्याच्या विपरीत ज्ञानाची निवृत्ती होऊन गेल्यावरच त्याचा पण अभाव होतो. अभाव होऊन जाणे हे अत्यंत उचित आहे. म्हणून इथे पूर्ण आधारभूत तत्व पुन्हा पुन्हा सांगितलं आहे की जोपर्यंत परमात्म तत्वाचं ज्ञान परिपूर्ण होत नाही तोपर्यंत विपरीत ज्ञानाचाच मनुष्य प्रभावाखाली राहतो आणि त्यामुळे जे अनुचित आहे तेच योग्य आहे असं आपल्याला वाटायला लागतं. परंतु जर परमात्माचं ज्ञान जेव्हा प्राप्त होतं तेव्हा विपरीत ज्ञानाची निवृत्ती होते आणि मग मात्र आपण योग्य त्या दिशेने पुढे जायला लागतो. त्यावर पुन्हा एकदा पूर्वपक्ष म्हणतो की हे तुमचं म्हणणं मी मान्य करतो की तिथे अभाव होणे उचित आहे, परंतु नित्यकर्माचा त्याग करणे तर उचित नसते, कारण की ते केवळ शास्त्रविहितच असतात आणि कोणत्याही प्रकाराने अनर्थदायक ही प्राप्त करणारे नाही असे म्हणाल तर ते बरोबर नाही. तर ते बरोबर असेल का? तेव्हा सिद्धांती म्हणतात की अशी गोष्ट नाही. त्यांचे विधान देखील अविद्या आणि रागद्वेष इत्यादी दोषयुक्त पुरुषासाठी आहे. ज्या प्रकारे दर्शपूर्ण पूर्ण इत्यादी जे काम्यकर्माच्या विधानानुसार जे स्वर्ग कामादी पुरुषाच्या साठी केल्या गेले आहे, त्याच प्रकारे सर्व प्रकारच्या अनर्थाचे बीजभूत अविद्यादी दोषवान आणि त्याच्यापासून होणारी इष्टप्राप्ती आणि अनिष्ट वृत्तीची इच्छा व इष्टवृत्ती आणि अनिष्ट प्राप्तीची ही द्वेषरूप दोषाने युक्त ह्या या रागद्वेषाने प्रेरित होऊन समान रूपाने प्रवृत्त होणारे व इष्टप्राप्ती आणि इष्टप्राप्ती व अनिष्ट निवृत्तीची इच्छा असणारे असतात. कारण या सगळ्या काम्यकर्मामध्ये इष्टप्राप्ती आणि अनिष्ट निवृत्ती हाच त्या ठिकाणी विषय घेतलेला आहे आणि त्यामुळे तो पुरुष जो आहे तो इष्टप्राप्ती करताच ते काम्यकर्म करतो असं इथे पुन्हा पुन्हा सांगितलंय. तेव्हा पुरुषाच्यासाठी नित्यकर्माचं विधान हे ते केलेलं आहे. ते केवळ शास्त्रजनित होऊ शकत नाही, तर त्याच्या इच्छेच्या अनुसार ते कर्म होतं. माणसं सोयीप्रमाणे शास्त्र तयार करून त्याचा अनुपालन करतात आणि त्यामुळे त्याला शास्त्रविहित आहेत असं म्हणता येणार नाही. याच्याशिवाय अग्निहोत्र, दर्श, पूर्णमास, चातुर्मास, पशुबंध, सोम इत्यादी कर्माचा स्वतः कोणी काम्यत्व
अथवा नित्यत्वाचा विवेक होत नसतो. कर्त्यास स्वर्गादी संबंधाने कामनाचे दोष जे आहेत आणि त्याची सकामता ही सिद्ध होत असते. अशा प्रकारे जो अविद्यादी दोषाने युक्त आहे आणि ज्यास स्वभावप्राप्त इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती होण्याची इच्छा असते, त्याच्यासाठीच हे नित्यकर्म असतं असं मानणं उचित आहे. कारण की त्याच्यासाठीच त्याचे ते विधिविधान दिलेले आहेत. ज्याला परमात्म्याच्या वास्तविक स्वरूपाचे ज्ञान असते, त्याच्यासाठी ते तो शम दम शांतीचे साधन करण्यात अतिरिक्त साधन करण्याच्या अतिरिक्त आणि कोणतेही कर्मविहित आहे असे पाहिल्या जात नसते. कारण की आत्मज्ञान तर कर्माच्या निमित्तभूत देवतादी सर्व प्रकारच्या साधनांचे आणि विज्ञानाची निवृत्ती करणारे असतात. आणि ज्याच्या क्रियाकारकादी विज्ञानाची निवृत्ती करूनच होत असते, त्याचे कर्मात प्रवृत्ती होण्याची संभावनाच नसते. कारण की क्रियेची प्रवृत्ती तर विशिष्ट क्रिया आणि साधन इत्यादीच्या विज्ञानपूर्वकच होत असते. ज्याचे देशकाल इत्यादीने अनवाच्छिन्न अस्थूल आणि अद्वयादी स्वरूप हे ब्रह्मप्रत्ययामध्ये धारण असते, त्यास तर कर्मासाठी काही संधीच नाही, असं ह्याचं म्हणणं आहे. तेव्हा पूर्वपक्ष म्हणतो भोजनादीच्या प्रवृत्तीच्या संधीच्या समान सुद्धा त्याच्या कर्माची पण संधी होऊ शकते असे म्हणाल का? तर नाही, मी असं म्हणणार नाही. कारण भोजनादी मध्ये प्रवृत्त होण्याची आवश्यकता केवळ अविद्यादी दोषाच्या कारणाने होत असते असं मानणंच उचित नाहीये. याच्याशिवाय भोजनादीच्या समान नित्यकर्माचा केव्हा नित्यकर्माचा केव्हा केला जाईल आणि केव्हा केला जाणार नाही असे अनियत होणे देखील हे संभव नसते. भोजनादी कर्म केवळ क्षुधा इत्यादी दोषाच्या कारणाने होत असते. त्यामुळे तर ते अनियत होणे संभव आहे. कारण की काम्य विषयाच्या कामनेच्या समान त्या दोषांची उत्पत्ती आणि निवृत्ती अनियत आहे. म्हणून शास्त्रजनित कालाधिकांच्या अपेक्षावाला होण्याने नित्यकर्माचे अनियत होणे देखील अशक्यच आहे. ज्या प्रकारे काम्य अग्निहोत्राची शास्त्रविहित होण्याच्या कारणाने सायंकाल आणि प्रातःकाल इत्यादीची अपेक्षा असते, त्याच प्रकारे दोषनिमित्तक होण्याच्या देखील नित्यकर्मास नियमाची ही अपेक्षा होते. तेव्हा पूर्वपक्ष म्हणतो की तो नियम भोजन इत्यादीची प्रवृत्ती होण्यावर भिक्षाटनादीच्या नियमाच्या समान होऊ शकत असते असं म्हटलं तर काय योग्य राहील का? असं म्हटलं जाऊ शकत नाही. सिद्धांती म्हणतात कारण की नियम क्रियारूप नाही आणि क्रियेमध्ये प्रयोजन नसते आणि यामुळे भिक्षाटन इत्यादीचे जे नियम हे ज्ञानाच्या विरुद्ध नसतात. तेव्हा परमात्म स्वरूपाच्या ज्ञानाचा संबंध ठेवणारे हे तत्वमसी इत्यादी विधी देखील त्याच्या विपरीत स्थूल व द्वैत इत्यादी ज्ञानाची निवृत्ती करणारी असल्या कारणानेच आपल्या सामर्थ्यानेच सर्व प्रकारच्या कर्माचा प्रतिषेध करणारे होऊन जात असतात. आता इथे ज्या ज्या ठिकाणी कर्माचा प्रतिषेध शब्द वापरलाय, तो कर्म हे तिथे असं गृहीत धरलंय की ते काम्यकर्मच आहे, म्हणून काम्यकर्माचा हा प्रतिषेध करणारी म्हणजे निषिद्ध आहे असं म्हटलेलं आहे. कारण की त्यामध्ये कर्माच्या प्रवृत्तीचा अभाव तसाच आहे जसे की प्रतिषेध विषयक वाक्यामध्ये केले जात असते. तेव्हा प्रतिषेध विधीच्या समानच तत्वमसी आदी शास्त्राचा हा वस्तू प्रतिपादक आणि कर्म कारक होणे देखील हे स्वयंसिद्ध होत असतं. अशा रीतीने हा पहिला जो मंत्र आहे त्याच्यावर अगदी विस्ताराने चर्चा झाली. आणि या विस्तारामध्ये प्रामुख्याने कुठले मुद्दे आलेले आहेत तर या ठिकाणी तो नास्तिकच आहे. प्रश्न विचारणारा स्पष्ट दिसतं की तो असं म्हणत असतो की बाबा तो परमात्मा किंवा ते ब्रह्मतत्व ह्याची आपल्याला समजून घ्यायची किंवा त्या ज्ञानाची यत्किंचितही आवश्यकता नाहीये. आपण आपलं कर्म केलं तर त्याचं फल हे मिळतंच आणि जे नित्यकर्म शास्त्रविहित आहे तेवढं आपण करावं. बाकी आपल्याला परमात्म्याच्या अस्तित्वाचं किंवा त्याचं अधिष्ठान आहे अशा विचाराची आवश्यकता नाही असं वारंवार तो म्हणतोय. आणि वारंवार त्याचं सिद्धांती उत्तर देत आहेत की कर्म जे आहे हे ज्ञानाने ओतप्रोत असलं पाहिजे. कर्माचं अधिष्ठान हे ज्ञानच आहे. तुमची प्रत्येक होणारी जी क्रिया आहे ही ज्ञानाच्या धारणेशिवाय होऊ शकत नाही. आणि तिथे जर धारणेमध्ये जर ज्ञान नसेल आणि धारणेतच अज्ञान असेल तर तुमचं कर्म हे निषिद्ध कर्म होतं. प्रतिषेध असा शब्द वापरला आहे.
तेव्हा ह्याचं म्हणणं असं की प्रत्येक ठिकाणी ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानावर ही ब्रह्मांडाची रचना आहे आणि ब्रह्मांडामध्ये जी काही क्रिया होत असते ती क्रिया जी प्रकृती करत असते त्याचंही नियंत्रण त्या परमात्म्याकडेच आहे. तेव्हा या सर्वांचं अध्ययन आणि आकलन करायचं असेल तर तुम्हाला ते अधिष्ठान काय हे समजणं आवश्यक आहे. असे या दोन विचाराचे आपण हे पाहिले, परस्पर मतमतांतर पाहिले आणि त्यामध्ये परमेश्वराच्या अखंड ज्ञानाने, परमेश्वराच्या अनुसंधानाने, परमेश्वराच्या भक्तीने मनुष्य जो आहे तो परिपूर्ण होतो असे या ठिकाणी पुन्हा पुन्हा सांगितले. आता पुढे दुसरा मंत्र आहे तर ते आपण पाहूया. वाक्चे उद्गान आणि त्याचे पापविद्ध होणे. वाक म्हणजे वाणी. त्या वाणीचं उद्गान म्हणजे त्या वाणीतून जे काही स्तुतीपर जे कवन गायल्या जातात ते उद्गान आहे. आणि ते तशा प्रकारच्या वाणीचा विनियोग केला तर मनुष्य पापापासून प्रवृत्त होतो असा हा विषय आहे. तेव्हा मंत्र असा आहे, मंत्र क्रमांक 2. तेह वाच मुचुस्त्वम न उद्गायती तथेती तेभ्ये वाग उद्गायत यो वाची भोगरतम देवेभ्य अगाय यद्यत कल्याणम वदती तदात्मते ते विदुरनेन वै न उद्गाता तेषन्तीमि तमभिद्रुप्त्य पाप्ममान विद्यंसा सह यसः पाप्मा यदववेदम प्रतिरूपम वदती स एव स पाप्मा. अर्थ असा आहे की त्या देवतांच्या वाक्याने सांगितले आहे की तुम्ही आमच्यासाठी उद्गान करा आणि वाकनेच बरेच चांगले असे सांगून वाक काय म्हणाला त्याचं उत्तर वाकने काय सांगितले, ठीक आहे तुम्ही म्हणताय ते योग्य आहे असं म्हणून तो त्याच्या माध्यमातून उद्गान केले जाते आणि त्याने जो वाणीमध्ये भोग होता त्यास देवतांसाठी गान केले आणि जी शुभ भाषणं करत होती त्यास आपल्यासाठी गायले गेले. तेव्हा असुरांनी हे जाणलं की या उद्गाताच्या द्वारेच देवगण आम्हावर अतिक्रमण करतील. तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ जाऊन त्यास पापाने विद्ध हे वाक्य जे हे वाघ जी अनुरूप निषिद्ध भाषण करत होती तेच हे पाप आहे. तेव्हा तसंच ते पाप आहे. तेव्हा वाणीचा विनियोग हा जर तुम्ही केवळ एखाद्या व्यक्तीच्या प्रशंसेकरता किंवा स्वतःच्या काही स्वार्थाकरता करत असाल तर ते निषिद्ध आहे आणि तशा प्रकारची कृती हेच पाप आहे. प्रकारची प्रवृत्ती हेच पाप आहे असं ह्या मंत्राचा पूर्णपणे शब्दशः अर्थ आहे. तेव्हा त्याचा आशय काय ते आपण पाहू. आशय असा आहे की त्या देवतांनी असा निश्चय करून वाकचे जे अभिमानी देवतांनी सांगितले की तुम्ही आमच्यासाठी उद्गान म्हणजे उद्गाता कर्म हे अवश्य करावं. त्याने औ औदगात्र कर्माच्या या वाग्देवतेनेच संपन्न होणे योग्य आहे असे पाहिले तर त्या देवतांना मला असतपासून सच्च्या प्रती घेऊन जावे अशा प्रकारची प्रार्थना आहे. आणि ह्याचा जपमंत्राशी देखील अविध्येय ही जाण असणे आणि येथे देखील उपासना आणि कर्माच्या कर्तारूपाने वाघ आदी देखील विवक्षित होत असतात. का तर कारण असं आहे की ज्ञान आणि कर्मासंबंधी सर्व व्यवहार वस्तुतः त्याच्यापासूनच होणार असतात आणि तोच त्याचा विषय आहे. तेव्हा पुढे 6व्या अध्यायामध्ये माना ध्यान करत आहे, माना की क्रिया करत आहे इत्यादी श्रुतीने विस्तारपूर्वक त्या व्यवहाराची ही आत्मकर्तृत्व कर्तृत्व जे आहे ते म्हणजे आत्म्याच्या द्वारे केले जाणाऱ्याचा अभाव दाखवतील. आणि येथे अध्यायातील समाप्तीमध्ये त्रयवा इदम नामरूपम कर्म या वाक्याद्वारे अव्याकृतादी क्रिया आणि कारक आणि फलसमूहाच्या अविद्येचाच हा विषय आहे. तेव्हा अशा या प्रकारे जो श्रुती उपसंहार करेल आणि अव्याकृताच्या पुढे जे नामरूप आणि कर्माने रहित परमात्म संज्ञक विद्येचे विषय आहेत त्याचं आपण वर्णन पुढे पाहूया. तेव्हा इथे आपण थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.